शिंदे भाजपवर वादाची ठिणगी। आताची सर्वात मोठी बातमी, महायुतीचं सरकार लवकरच कोसळणार। आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही। 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही। एकनाथ शिंदेचे खासदार आक्रमक। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात लोकसभेचे जागा वाटप कसे होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती। महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे। यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 जागा असल्याचं समोर आलं आहे। त्यावरून खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली। हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसल्याचं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं आहे। त्याशिवाय आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। महायुतीमध्ये जागा वाटप सुरू झाल्यानंतर समोर आले त्याचा फॉर्म्युला मिळण्यात आला। त्यानुसार भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागांवर लढतील हे समोर आलं। पण यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही काही भाजपच्या दामणीला बांधलो नाही असं त्यांनी सांगत त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली। 12 जागांचा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही। महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला कुठून आला मला माहित नाही। आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही। आम्हाला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही। 2019 ला आम्ही 22 जागा लढलो होतो, त्यात आम्ही 4 जागा हरलो होतो। मग 12 जागा कशा घेणार असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी उपस्थित केला। राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप आणि शिवसेनेने आपल्या खात्यातल्या खात्यात जागा द्यावा असं म्हटलं जात आहे। आम्ही भाजपच्या दावणीला बांधलो नाही। आम्ही जास्त जागा लढण्यावर ठाम आहे असं म्हणत गजानन कीर्तिकर यांनी भाजपच्या भूमिकेवर विरोध दर्शवला आहे। आगामी काळामध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती तुटणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या। नक्की सांगा तुमचा सपोर्ट एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।